मित्रांनो, राम राम, रामकृष्ण हरी, नमस्कार. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सैनिक ज्याला पूर्वी लोक म्हणायचे ती शिवसेना. त्या शिवसेनेची आता जी दयनीय अवस्था झाली आहे, म्हणजे मुळात त्या शिवसेनेची दयनीय अवस्था न होता त्या शिवसेनेचे वारसदार आहे म्हणणाऱ्यांची जी दयनीय अवस्था झाली आहे ती अतिशय चिंताजनक आहे. आता हे 6 खासदार गेल्या गेल्या एक असा बॉम्ब त्याच्यामध्ये फुटलेला आहे त्या सेनेमध्ये. ते बॉम्ब यांच्या विचाराची आणि यांच्या उरलेल्या पक्षाची चिंधड्या उडवत आहे. आणि आता यामध्ये एक असा वाद पेटला आहे, तो वाद अक्षरशः ठाकरेंना, त्यांच्या नेत्यांना अस्वस्थ करत आहे. मित्रांनो, आपल्याला आज एका अशा विषयावरती बोलायचं आहे, त्यामध्ये आता शिवसेना अजून फुटीच्या उंबरट्यावरती कशी येऊ शकते आणि कधी येऊ शकते, आणि मिलिंद नार्वेकर, भास्करराव जाधव यांचं नेमकं हे चाललंय काय, आपल्याला ह्या सगळ्याविषयी आपल्या पद्धतीनं चर्चा करायची आहे. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा आणि खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. बघा, आज उद्धव ठाकरेंच्या सेनेची अवस्था अशी झाली आहे की पुढे जावं तर विहीर आहे आणि पाठीमागं यावं तर आड आहे. एवढं असताना सुद्धा ती गुरमी असते, ती गुरमी अजून जिरली नाही. पक्ष नेतृत्व आता ते 6 खासदार ज्या मतदारसंघातून येतात त्या मतदारसंघामध्ये एक सांत्वनपर सभा ठेवणार आहेत. का की मला माफ करा, माझे खासदार तुमचे मतं घेऊन या ठिकाणी गद्दार झाले, म्हणजे लोकांची माफी हे मागणार आहेत. अशी ती काहीतरी एक नोट आलेली आहे, प्रेस नोट. आता उद्धव ठाकरे हे 6 मतदारसंघ फिरण्याआधी तर त्यांनी पहिले फिरलं असतं तर ही अवस्था झालीच नसते. आणि ह्या 6 मतदारसंघामध्ये फिरून माफी मागण्यापेक्षा तुम्हाला सगळ्याला कोपरापासून हात जोडून पूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी लागेल. तुम्ही अगोदर पूर्ण महाराष्ट्राची माफी मागा. 2019मध्ये तुम्ही जी गद्दारी केली होती त्या मतदारासोबत, त्याची ही परतफेड आहे. आम्ही वारंवार सांगायचो की उद्धव ठाकरेंनी गद्दारी ही त्या मतदारांची केली आहे. हिंदुत्वावरती मतं घेतले, हिंदुत्वावरती निवडून आले आणि हिंदुत्वावरती निवडून येऊन या ठिकाणी या माणसानं काँग्रेससोबत आपला संसार थाटला. आणि जो आज संजय राऊत बोंबलतोय ना, संजय राऊतांना सुद्धा त्या शिंदे साहेबाच्या 40 आमदारांनीच राज्यसभेचा खासदार बनवलेला आहे. यांच्याच मताच्या जोरावर तो संजय नावाचा राऊत आज राज्यसभेवरती खासदार आहे. याचा विसर या सगळ्यांना पडल्याने चालू. आता शिवसेनेमधील जे काही नेते मंडळी आहे, हे नेते मंडळी कामाची आहे. मी शिवसेना खरी शिंदे साहेबांचे जे आहे त्यांच्याविषयी बोलतो, यांच्याविषयी बोलत नाही. शिंदे साहेबांच्या कामानं किंवा त्याच्या पद्धतीनं, त्यांच्या डाऊन टू अर्थ नेचरमुळं सगळे त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. जनताही होते, नेते होतात आणि कार्यकर्ते सुद्धा आकर्षित होतात. आता हे 6 जे खासदार तिकडे गेलेले आहेत आणि ते खासदार गेल्यानंतर आता जी काही उरली सोरली शिल्लक सेना आहे त्यामध्ये आता एक शांत शीतयुद्ध चालू झालं आहे. आता उरल्या सुरलेल्या पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई अजून जुंपलेली आहे. त्यामध्ये महत्त्वाचा होता, आता जे भास्करराव जाधव आहेत ते शिवसेनेतनं राष्ट्रवादीत गेले, परत ते शिवसेनेमध्ये आले. ते खुल्लम-खुल्ला बोलतात, पण त्यांना त्यांच्या कोपराला गोळ लागला आहे आणि त्यांना विधान परिषद पाहिजे. त्यामुळे ते आता ठाकरेमध्ये खुश आहेत आणि ते आता थांबून आहेत. पण झालं असं, त्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्या आवारामध्ये मुंबई तक नावाची जी काही चॅनल आहे, त्याचे जी काही अँकर आहेत, ठाकरस नावाची उबाटाची फॅन, ते बाईट घेत होते त्या जाधवांची. त्यावेळेस मधून एक गाडी आहे, नार्वेकरांची गाडी आहे, तिने गाडी ड्रायव्हरनं हॉर्न वाजवलं. त्या हॉर्नामुळं ते भास्कररावाला संताप अनावर झाला आणि भास्कर बोलले होते की नार्वेकर कोण लागून गेला, काही पद्धत आहे का, ते असं 2-3 वाक्य बोलले होते. ती वाक्य एवढे मिलिंद नार्वेकरांना लागले
कारण मी मातोश्री जवळ आहे, मी मातोश्रीतच आहे, हे सगळं त्यांना वाटायचं. म्हणजे तो एक युव असताना अहंकार असतो माणसाला, की मी इथला सगळं काही मीच आहे असं. मग त्यावरती नार्वेकरांनी काय केलं, नार्वेकरांनी एक ट्विट केलं. त्यामध्ये तो जो फोटो आहे त्याने फोटोचा स्क्रीनशॉट मारून लावला. फोटो कोणता, त्यावेळेस जे खाली जाधव आणि जे ठाकरस दोघांचं बाय चालू होता तो शॉट. वरती लिहिलं माननीय, पहिलं वाक्य होतं फ्रस्ट्रेशन, लिहिलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदय. हे CM साहेबाला त्याने टॅग केलं होतं. उद्धवजींच्या पत्राची लवकरात लवकर अंमलबजावणी करा, कारण यांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्या सारख्या शिवसैनिकांना बसतोय. खाली फोटो हा भास्कररावांचा आहे. आता ते नार्वेकर कोण लागून गेला, फक्त ह्या एका वाक्यावरती नार्वेकरासारखा एक PA2 आमदार एवढं बोलू शकतो एका जुन्या नेत्याला, तर खुद्द पक्षाचे प्रमुख, पक्षाच्या प्रमुखाचा मुलगा आणि राऊत हे त्या लोकांना काय काय बोलत असतील. कारण नेहमी यांच्यावरती आरोप होतो की हे लोक ह्या सगळ्यांना वागणूक चांगली देत नाहीत. म्हणून नार्वेकरांनी म्हणलं, त्यामध्ये सांगितलं अजून काय, की भास्कर जाधव हताश झालेले आहेत, त्यांना विरोधी पक्ष नेता करा. म्हणजे एवढी गोष्ट कळून चुकली की आता श्रेणीमध्ये जे काही आमदार आहेत ते एका आशेवर थांबलेले आहेत. आता जे आहेत यामध्ये आम्हाला कोणते कोणते पदं मिळतील. आणि समजून घ्या, जर विरोधी पक्ष नेता हे पद भास्कररावाला मिळालं नाही तर त्या ठिकाणी त्या शिवसेनेमध्ये भास्करराव जाधव थांबतील का, हा एक मोठा इथं प्रश्न माझ्या मनाला पडला. तुम्हाला काय वाटतं या विषयावरती, की बाबा जर भास्कररावाला तर ते पद नाही मिळालं, मग त्याच्याकडे तेवढी संख्याच नाही, आणि जे काही आमदार आहेत ते आमदार सुद्धा इकडे येणार आहेत अशा बातम्या आहेत. जर तरीही असं झालं तर भास्करराव राहतील का, हा एक मोठा प्रश्न पडतो. कारण ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये भास्करराव गेले होते त्यावेळी त्यांचं बोलणं काय होतं, बाईट्स काय होते, हे सगळ्यांनी बघितलं. त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी पाहून वाटत नाही या ठिकाणी भास्करराव राहतील म्हणून. पण ह्या शिवसेनेमध्ये जे आता उरले सुरलेला गट आहे, त्या उरलेल्या सुरलेल्या गटामध्ये सुद्धा एक अशा प्रकारचं मध्ये राजकारण चालू आहे, अशा प्रकारची मध्ये धुसफूस चालू आहे की सगळ्यांना वर्चस्व पाहिजे, सगळ्यांना मी कसा मोठा, मी कसा शहाणा, फक्त हे दाखवायचं आहे. आता यामधून जो काही उरल्या सुरल्या गट आहे हा सुद्धा एकमेकांना तुडवेल यात शंका नाही. संजय राऊत म्हणले ना, ह्या 6 लोकांना तुम्ही तुडवा आपल्या मतदारसंघामध्ये, ते हेच बोलतात, करा, तुडवा, आडवा, आंदोलन करा. पण हे स्वतः कधी रस्त्यावरती उतरत नाहीत. हे फक्त एसीमध्ये बसून आणि सकाळी 9 वाजता TV पाशी बोंबलून सांगतात, पण ग्राउंड लेवलला हे कोणीच काही करत नाही. मग राऊतांनी म्हणलं की आता आपण ऑपरेशन तुडवा करू. मग हे ऑपरेशन तुडवाला दिना पाटलांचं उत्तर भयानक दिलं. पण यावरती देवाभाऊन काय म्हणलं की ऑपरेशन तुडवा हे यांच्या उरल्या सुरल्या गटामध्ये राबवलं जात आहे. हे चालले नार्वेकर, भास्कर जाधव, हे काय आहे, हे तेच चालू आहे. आपल्यामध्ये तुडवातुडवीचं आहे, ऑपरेशन चालू आहे. मग आता यावरती संजय राऊत वगैरे बाकीची मंडळी आहे ते सांगतात की भास्कर तुम्ही शांत राहा, नार्वेकर तुम्ही शांत राहा. आता पहिलं आपण अगोदरच फुटलेलो आहे, आपल्यामध्ये काहीच नाही. आता आपण वाचलो किती, आता आपलं फक्त बोटावर मोजणे इतके खासदार आहेत, आणि आपले जे आमदार आहेत ते आपण कसं वाचवू शकतो, आपण याकडे लक्ष देऊ. ह्या सगळ्या गोष्टी आतल्या चालू असते. पण एवढं खरं आहे, उवाटा शिवसेना हे फक्त 3 ते 4 लोक घेऊनच फक्त किचन कॅबिनेट पुरतीच मर्यादित राहील अशी शंका येऊ लागली. तुमचं मत काय या विषयावरती खाली नक्कीच कमेंट करा मित्रांनो. नमस्कार, रामकृष्ण.